नागपुरातील कळमना परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत आंतरराज्य चोरट्याला अटक केली आहे। महागडे लॅपटॉप आणि मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून तब्बल 2,10,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणात 2 गुन्ह्याची उकल झाली आहे। कळमना मार्केटमधून एका गाडीच्या डिक्कीतून एक मोबाईल चोरी गेलेला होता। त्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आलेला होता आणि त्या गुन्ह्याचा तपास एपीआय श्री मुसळे साहेब आणि त्यांची टीम ही करीत होती। दरम्यान त्यांना गोपनीय बातमीदारावर माहिती मिळाली की एक इसम देशी दारू भट्टीच्या आजूबाजूला आहे आणि त्या ठिकाणी तो मोबाईल विकण्याचा प्रयत्न करीत आहे। त्या माहितीवरून ते त्या ठिकाणी गेले असता त्यांनी दिलीप बाबू रंगन पिता रंगन अय्यास्वामी वय 27 वर्ष राहणार गुडियथम वेल्लोर तामिळनाडू यास ताब्यात घेतले आणि त्याची झडती घेतली असता त्याच्या बॅग मध्ये 3 लॅपटॉप आणि 6 मोबाईल असा एकूण 2,10,000 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला। त्यावरून त्याला अधिक विचारपूस केली असता त्याचा भाषेचा प्रॉब्लेम येत होता, त्यामुळे आम्ही एक दुभाषक आणला आणि ज्याला त्याची लँग्वेज येते आणि त्याच्या माध्यमातून आम्ही त्याला इंट्रोवेट केलं असता आमचा जो पोलीस स्टेशन कळमना येथील गुन्हा होता त्या गुन्ह्यातील मोबाईल त्याच्याकडे मिळून आला। तसेच इतर मोबाईल आणि लॅपटॉप कुठून चोरी केले याबाबत विचारपूस केली। आम्ही त्याला नागपूर शहरात फिरवलं तेव्हा त्यांनी 2 लॅपटॉप आणि 1 मोबाईल हा पोलीस स्टेशन आरपी नगर हद्दीतून चोरी केल्याचं निष्पन्न झालं आणि त्यावरून आम्ही पोलीस स्टेशन आरपी नगर येथे माहिती घेतली असता तिथे नमूद वर्णनाचे लॅपटॉप आणि गुन्ह्याचा मोबाईलचा गुन्हा दाखल असल्याचे समजले। त्यावरून आम्ही आमच्या गुन्ह्यात आरोपीला अटक केलेली आहे। आरोपीचा एक साथीदार बालाजी गोविंदप्पा राहणार कोलार कर्नाटक हा फरार आहे। त्याचा शोध सुरू आहे। आंतरराज्यीय आरोपी असून यांची मोडच अशी आहे की ते नागपूर शहरात येतात आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जसे मोबाईल लॅपटॉप्स हे उघडे घर जे राहतात किंवा बॉईज हॉस्टेल्स मध्ये वगैरे असे रेकी करून ते जातात आणि तिथे पडलेला लॅपटॉप किंवा मोबाईल हा उचलून घेतात आणि 4-5 दिवस अशी चोरी करतात आणि त्यानंतर तामिळनाडू त्यांच्या राज्यात जाऊन त्या ठिकाणी ते त्याची विक्री करतात, अशी यांची मोडस आहे। तर हा एक आंतरराज्यीय आरोपी आम्ही अरेस्ट केलेला आहे। अधिक तपास सुरू आहे। एक आरोपी सध्या आम्ही अरेस्ट केलेला आहे, त्याचा साथीदार हा सुद्धा चोरच आहे, परंतु तो आता मिळून आलेला नाही आहे। बहुतेक तो तामिळनाडू किंवा कर्नाटक मध्ये येथे गेला असावा। त्याला माहिती पडलेलं आहे की याला अरेस्ट झालेली आहे म्हणून त्याचा शोध आम्ही घेत आहोत। कळमना पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे आंतरराज्य चोरट्यांचा पर्दाफाश झाला आहे। मात्र या टोळीचा आणखी एक आरोपी अद्यापही फरार असून त्याचा शोध सुरू आहे। नागरिकांनी अशा घटनांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे।